नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये. तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग म्हणजे काय, पॅरासिम्पॅथोलायटिक या ड्रगला दुसरे कोणकोणते नाव आहेत, म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण त्याला अँटी मस्कॅरिनिक ड्रग सुद्धा म्हणू शकतो. ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो आपण यांना ऍट्रोपिन लाईक ड्रग सुद्धा म्हणू शकतो, ऍट्रोपिनिक ड्रग. ओके, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो आपण यांना अँटी कोलिनर्जिक ड्रग सुद्धा म्हणू शकतो. तर या सगळ्यांबद्दल आपण आज काय करणार आहोत, बघणार आहोत. याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो ऍसिटिल कोलिन जे आहे म्हणजेच कोलिनर्जिक ड्रग म्हणजे कोलिनर्जिक अॅगोनिस्ट जे आहेत त्यांच्या विरोधात काम करणारे हे ड्रग्स आहेत, म्हणजे त्यांच्या अपोजिट काम करणारे. तर मग कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी हे त्यांच्या अपोजिट प्रोड्यूस करू शकतात कोलिनर्जिक अॅगोनिस्टच्या, त्यानंतर कोणकोणते मेन पॉइंट्स आहेत की यावर विद्यार्थी मित्रांनो फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ते सगळं आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर कोलिनर्जिक अॅगोनिस्ट म्हणजेच ऍसिटिल कोलिन सारखे जे ऍक्टिव्हिटी दाखवणारे ड्रग आहेत त्यांच्या अपोजिट जर ऍक्शन कोणते ड्रग दाखवत असतील तर त्यांना आपण जनरली अँटी कोलिनर्जिक ड्रग म्हणू शकतो किंवा अँटी मस्कॅरिनिक म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आता इथे मी स्पेशल अँटी मस्कॅरिनिक हा शब्द वापरलेला आहे. बघा, जे ऍसिडिल कोलिन आहे हे मस्कॅरिनिक रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होऊ शकतं आणि निकोटिनिक रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होऊ शकतं. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आहेत म्हणजे ऍसिटिल कोलिनच्या अपोजिट ऍक्शन दाखवणारे जे ड्रग आहेत तर हे 2-3 प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे या मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करणारे म्हणजेच अँटी मस्कॅरिनिक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे निकोटिनिक रिसेप्टर आहेत त्यांना ब्लॉक करणारे त्यांना आपण गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट म्हणू शकतो, कारण की जे हे आहेत निकोटिनिक रिसेप्टर ते गॅंग्लियामध्ये प्रेझेंट आहेत. ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो स्केलेटल मसल रिलॅक्झंट सुद्धा म्हणू शकतो, कारण की तुम्हाला माहितीच असेल न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे स्केलेटल मसल मधलं तर तिथे निकोटिनिक रिसेप्टर असतात. म्हणजेच कोलिनर्जिक अँटागोनिस्ट हे ड्रग विद्यार्थी मित्रांनो अँटी मस्कॅरिनिक असू शकतात. त्यानंतर दुसरे म्हणजे त्यांना आपण गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट म्हणू शकतो. ऍज वेल एज तिसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असू शकतात, स्केलेटल मसल रिलॅक्झंट. तर तिन्ही क्लासिफिकेशन आपल्याला बघायचे आहेत, म्हणजे जे स्पेशली अँटी मस्कॅरिनिक आहेत ते सुद्धा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरे जे आहेत स्केलेटल मसल रिलॅक्झंट, कारण की हे मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक या दोन्ही रिसेप्टरला ब्लॉक करणारे एजंट आहेत. तर आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत स्पेशली अँटी कोलिनर्जिक मधलेच अँटी मस्कॅरिनिक स्पेशली, कारण की हे मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अँटी कोलिनर्जिक ड्रग आहेत किंवा अँटी मस्कॅरिनिक ड्रग आहेत याच्यामधला सगळ्यात मेन जो ड्रग आहे ज्याच्यावरून सगळ्यांच्या ऍक्शन्स आपण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. म्हणजे याच्या जर ऍक्शन्स आपण सर्व घेतल्या तर ते ऍक्शन आपण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. आणि तो ड्रग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऍट्रोपिन. म्हणून याला आपण ऍट्रोपिनिक ड्रग सुद्धा म्हणू शकतो. मग तुम्हाला जर सांगायचं झालं की जे अँटी कोलिनर्जिक ड्रग आहेत किंवा मस्कॅरिनिक अँटी मस्कॅरिनिक ड्रग आहेत यांचा प्रोटोटाईप ड्रग कोणता, म्हणजे याच्यात मेन असा ड्रग कोणता आहे ज्याच्यावरून सगळ्या अँटी मस्कॅरिनिक ड्रगच्या ऍक्शन्स आपण डिफाईन करू शकतो, तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो ऍट्रोपिन. म्हणूनच यांना ऍट्रोपिन लाईक ड्रग सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, तर आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जर अँटी कोलिनर्जिक म्हणजे अँटी मस्कॅरिनिक ड्रग असतील तर ते कोणकोणत्या ऍक्शन्स आपल्याला दाखवू शकतात. आपण ऍसिडिल कोलिनचे ऍक्शन्स वेगवेगळे इफेक्टर ऑर्गन जे आहेत वेगवेगळे ज्यांचे रिसेप्टर आहेत त्यांच्यावर काय काय आहेत ते बघितले आहेत. जसं की आपण हार्टवर ऍसिडिल कोलिनचे ऍक्शन काय आहे की हार्टचा रेट डिक्रीज करतो, ऍज वेल एज हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कमी करतो, ही ऍसिडिल कोलिनची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अँटी मस्कॅरिनिक म्हणजे ऍसिटिल कोलिनच्या विरुद्ध अपोजिट ऍक्शन दाखवणारे जे ड्रग आहेत त्यांच्या हार्टवर काय ऍक्शन असणार. ऑब्वियस आहे, ऍसिटिल कोलिन जर हार्टचा रेट डिक्रीज करत असतील तर हे जे अँटी कोलिनर्जिक ड्रग आहेत म्हणजेच ऍसिटिल कोलिनच्या अपोजिट ऍक्शन प्रोड्यूस करतील हार्टवर. म्हणजेच काय करतील, इट इन्क्रीजेस द हार्ट रेट अँड इन्क्रीजेस द कंडक्शन. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जे ऍसिटिल कोलिन आहे तो हार्ट रेट काय करतो, डिक्रीज करतो आणि हार्टचं जे कंडक्टिव्हिटी आहे ते सुद्धा डिक्रीज करतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे अँटी कोलिनर्जिक ड्रग आहेत म्हणजेच पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहेत म्हणजेच अँटी मस्कॅरिनिक ड्रग आहेत ते काय करतील, हार्टचा रेट वाढवतील म्हणजे हार्ट रेट वाढवतील, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो हार्टचं कंडक्शन सुद्धा वाढवतील. मग आपण ब्रोंकाय दोन नंबरचं जे इफेक्टर ऑर्गन आहे किंवा ब्रोंकाय जे आहे याच्यावर ऍसिडिल कोलिनची ऍक्टिव्हिटी काय आहे की ब्रोंकायचं ऍसिडिल कोलिन काय करतं, कॉन्ट्रॅक्शन करतं. ब्रोंकायचं कॉन्ट्रॅक्शन करतं ऍसिडिल कोलिन. मग हे अँटी मस्कॅरिनिक आहेत म्हणजेच
ब्रोंकायमध्ये कोणते रिसेप्टर आहेत? मस्कॅरेनिक रिसेप्टर M3 टाईपचे. ओके, तर मग आता ऍसिडिल कोलिन जर यांचं कॉन्ट्रॅक्शन करत असेल तर ऍट्रोपिन काय करणार किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करणार? यांचं करणार रिलॅक्सेशन. म्हणजेच ब्रोंकायवर जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत किंवा कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आहेत किंवा अँटी मस्कॅरेनिक आपण त्यांना म्हणू शकतो, त्यांची काय ऍक्शन आहे? तर रिलॅक्सेशन ऑफ द ब्रोंकायल स्मूथ मसल, म्हणजे ब्रोंकायमध्ये जे स्मूथ मसल्स आहेत त्यांचं काय करतात? हे रिलॅक्सेशन करतात. मग विद्यार्थ्यांना अजून तुम्हाला माहिती असेल की ऍसिटिल कोलिन वेगवेगळे सिक्रेशन्स इन्क्रीज करतात, म्हणजे सिक्रेशन काय करतात? इन्क्रीज करतात. तसंच ब्रोंकायल सिक्रेशन सुद्धा आहे. मग विद्यार्थ्यांना जर ऍसिडिल कोलिन सिक्रेशन इन्क्रीज करत असेल ब्रोंकायल सिक्रेशन, तर ऍट्रोपिन म्हणजेच अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतील? सिक्रेशन डिक्रीज करतील. म्हणजे दे आर अँटी सिक्रेटरी. म्हणजेच काय यूज करू शकतो आपण? ब्रोंकायल सिक्रेशन कमी करण्यासाठी आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर आपण आयवर म्हणजे डोळ्यावर आपण काय बघितले? ऍसिटिल कोलिनची इफेक्ट बघितले की डोळ्यामध्ये जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये आयरिस मसल किंवा सिलियरी मसल्स आहेत यांचं कॉन्ट्रॅक्शन काय करतं विद्यार्थ्यांना? ऍसिटिल कोलिन करतं. म्हणजेच काय? तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ आय म्हणजे मिओसिस. काय? मिओसिस. मग आता याच्या अपोजिट कोण ऍक्शन प्रोड्यूस करणार? तर अँटीकोलिनर्जिक म्हणजे ऍट्रोपिन लाईक ड्रग. मग आयवर विद्यार्थ्यांना जे ऍट्रोपिन लाईक ड्रग आहेत किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत त्यांचा इफेक्ट काय राहणार? रिलॅक्सेशन ऑफ द आय. रिलॅक्सेशन ऑफ द आय म्हणजेच काय? तर अल्फाबेटने मोठा असलेला शब्द कोणता सांगितला होता मी तुम्हाला? मिड्रियासिस. मिड्रियासिस या शब्दामध्ये अल्फाबेट जास्त आहे त्याच्यामुळे मिड्रियासिस म्हणजे रिलॅक्सेशन ऑफ आय. मग ऍट्रोपिन लाईक ड्रग काय करतात? मिड्रियासिस करतात आणि ऍसिटिल कोलिन काय करतात? मिओसिस करतात. ओके, ही गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना बघा वेगवेगळे जे ग्लॅन्ड्युलर सिक्रेशन आहेत, वेगवेगळे जे सिक्रेटरी ग्लॅन्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो लॅक्रिमल ग्लॅन्ड्स, सलायव्हरी ग्लॅन्ड्स, वेगवेगळ्या याच्यावर समजा स्वेट ग्लॅन्ड्स आहेत. यांच्यावर ऍसिटिल कोलिनचा काय इफेक्ट आहे की वेगवेगळे सिक्रेशन वाढवते ऍसिटिल कोलिन. मग त्यांच्या अपोजिटमध्ये हे ऍट्रोपिन लाईक ड्रग काय करतात? वेगवेगळ्या सिक्रेशन काय करतात? ग्लॅन्ड्युलर सिक्रेशन कमी करतात. म्हणजे हे अँटी सिक्रेटरी म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो? यूज करू शकतो. जसे की फॉर एक्झाम्पल अँटीकोलिनर्जिक और अँटी मस्कॅरेनिक और पॅरासिम्पॅथोलायटिक और ऍट्रोपिन लाईक ड्रग डिक्रीजेस द व्हेरियस सिक्रेशन्स, बॉडी सिक्रेशन्स. त्याच्यामध्ये मग लॅक्रिमेशन आलं, सलायव्हेशन आलं, त्यानंतर स्वेट आलं, हे सगळ्यांचं सिक्रेशन काय करतात? हे कमी करतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी बघा इथे सांगितलं सिक्रेशन मध्ये कोणकोणते? लॅक्रिमेशन, त्यानंतर सलायव्हेशन आणि नंतर स्वेट. म्हणजे हे सगळे काय करतात? हे जे सिक्रेशन्स आहेत वेगवेगळे यांचं सिक्रेशन काय करतात? डिक्रीज करतात. कोणते ड्रग? ऍट्रोपिन लाईक ड्रग. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांना पाचवं एक महत्वाचं इफेक्टिव्ह ऑर्गन म्हणजे काय? स्मूथ मसल्स. वेगवेगळ्या जे स्मूथ मसल आहेत. मग स्मूथ मसल कुठे असू शकतात विद्यार्थी मित्रांनो? आपल्या ब्लड व्हेसल्सवर असू शकतात, त्यानंतर ब्लॅडरवर, युरिनरी ब्लॅडरवर असू शकतात. ओके, ब्लॅडरवर असू शकतात. तर या मसल्सचं हे काय करतात? रिलॅक्सेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॅडरमध्ये एक वरच्या भागात ब्लॅडरच्या एक डिट्रूसर मसल असते. कोणती? डिट्रूसर मसल. आणि ऍसिटिल कोलिन त्या मसलचं काय करते? कॉन्ट्रॅक्शन. ओके, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लॅडर आणि त्याच्यामुळे युरिनचा आउटफ्लो बॉडीच्या बाहेर जास्त वाढते. मग विद्यार्थ्यांना हे जे ड्रग आहेत हे काय करतात? रिलॅक्सेशन करतात. त्याच्यामुळे जर फ्रिक्वेंटली युरिन होत असेल म्हणजे जास्त प्रमाणात जर युरिन होत असेल तर त्यांच्यामध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. म्हणजेच काय? तर युरिनरी फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन जर होत असेल त्या पेशंटमध्ये तर त्या पेशंटमध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. कारण की ते ब्लॅडरला रिलॅक्स करतात आणि रिलॅक्सेशनमुळे काय होऊ शकतं? म्हणजे ब्लॅडरमध्ये युरिन जास्त साठून राहू शकतं. ओके, तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो काय आहेत? हे वेगवेगळ्या ऍक्शन्स आहेत. आता मी तुम्हाला फक्त ब्लॅडरच्या स्मूथ मसल बद्दल सांगितलं. तसंच ब्रोंकायमध्ये पण स्मूथ मसल आहे ते आपण वर बघितलं. ब्लॅडरमध्ये आहेत. जीआय ट्रॅक्ट म्हणजे जीआय ट्रॅक्ट मध्ये सुद्धा आपल्या काय आहेत? स्मूथ मसल्स आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे ऍसिटिल कोलिनचे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट काय आहे? त्याचं कॉन्ट्रॅक्शन करते म्हणजेच पेरिस्टाल्सिस वाढवते. तर हे जे ऍट्रोपिन लाईक ड्रग आहेत हे काय करतात? जीआयचं म्हणजे रिलॅक्सेशन करतात, त्यामुळे पेरिस्टाल्सिस कमी होतं. ओके, तर अशा प्रकारचे जे ऍक्शन्स आहेत तर ते आपण आता बघितला. आता मी तुम्हाला हे का बरं सांगितलं? कारण की तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍक्शन ऑफ ऍट्रोपिनिक ड्रग ऑर अँटीकोलिनर्जिक ड्रग. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याच्यामध्ये 3 ऍक्शन काय देतील? बरोबर देतील आणि एक चुकीची देतील. म्हणजेच काय? तुम्हाला असे ऑप्शन देतील विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍक्शन ऑफ अँटी किंवा ऑल ऑफ द फॉलोइंग आर ऍक्शन्स ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग एक्सेप्ट, म्हणजे एक सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्शन्स आहेत अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या पण एक नाही. मग त्याच्यामध्ये कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात माहिती आहे का? मग तुम्हाला जे देतील किंवा ऍट्रोपिन लाईक ड्रग डिक्रीजेस द हार्ट रेट. तर हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. ऍट्रोपिन लाईक ड्रग इन्क्रीजेस द हार्ट रेट और इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी. किंवा तुम्हाला असं हे करू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इफेक्ट ऑफ ऍट्रोपिन लाईक ड्रग किंवा अँटी मस्कॅरिनिक ड्रग और पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा
हार्टवर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगचा किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे त्यांचा काय इफेक्ट आहे, तर हार्टचा रेट वाढवतात. म्हणजेच काय, दे कॉज टॅकिकार्डिया. मग तुम्हाला इथं विचारू शकतात की ॲट्रोपिन कॉजेस ब्रॅडिकार्डिया, तर नाही, ते रॉंग आहे. ॲट्रोपिन डज नॉट कॉज ब्रॅडिकार्डिया, ॲट्रोपिन कॉजेस टॅकिकार्डिया. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या टॅकिकार्डिया म्हणजे काय, इन्क्रीज हार्ट रेट. आणि इन्क्रीज हार्ट रेट कोण करतं, तर हे करतात. आता वेगवेगळे रिसेप्टर कोणत्या ऑर्गन मध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. हार्टमध्ये M2 आहे, ब्रोंकायमध्ये M3 आहे, आय मध्ये M3 आहे, ग्लॅन्ड्युलर सिक्रेशन मध्ये M3 रिसेप्टर आहे, स्मूथ मसल मध्ये सुद्धा M3 रिसेप्टर आहे. ओके, फक्त गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये काय आहे, M1 आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे ना. त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मग अजून एक तुम्हाला प्रश्न विद्यार्थ्यांना या बेसिक वर विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग ग्लँड्स ऑर ऑर्गन ऑर विच ऑफ द फॉलोइंग टिश्यू हॅज हायेस्ट सिलेक्टिव्हिटी फॉर ॲट्रोपिन लाईक ड्रग. म्हणजे सगळ्यात जास्त सिलेक्टिव्हिटी कोणत्या ऑर्गनच्या टुवर्ड्स आहे या ॲट्रोपिन लाईक ड्रगला किंवा अँटी मस्कॅरिन ड्रगला. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ॲट्रोपिन सारखे ड्रग जर आपण घेतले, म्हणजेच अँटीकोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग जर आपण घेतले, तर यांची जास्तीत जास्त सिलेक्टिव्हिटी कोणत्या ड्रगवर आहे, कोणत्या टिश्यूवर आहे. सिलेक्टिव्ह म्हणजे हे ब्लॉकर्स आहेत, अँटीकोलिनर्जिक म्हणजे ब्लॉकर्स आहेत. मग हे जास्तीत जास्त कोणाला ब्लॉक करू शकतात जास्त प्रमाणामध्ये, यांची सिलेक्टिव्हिटी कोणाच्या जवळ जास्त आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं बघा, सेन्सिटिव्हिटी ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजेच ॲट्रोपिन टू डिफरंट ऑर्गन. सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह जर तुम्हाला विचारलं, ऑप्शन मध्ये 4-5 तुम्हाला ऑप्शन देतात, आपले 4 ऑप्शन देऊ शकतात की बाबा सलायवा, स्वेट, ब्रोंकायल सिक्रेशन. वेगवेगळे जे सिक्रेशन्स आहेत ना, हे इनिबिट करण्याची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे कोणाची, ॲट्रोपिनची किंवा या अँटीकोलिनर्जिक ड्रगची. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतो, विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट सिलेक्टिव्हिटी टुवर्ड्स अँटी मस्कॅरिनिक ड्रग किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग ऑर मस्कॅरिनिक ब्लॉकर किंवा त्यालाच आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग म्हणतो. तर तुम्हाला माहित असला पाहिजे, सलायवाचं सिक्रेशन, स्वेट सिक्रेशन, ब्रोंकायल सिक्रेशन हे कमी करण्याची सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी कोणाची आहे, यांची म्हणजे सिलेक्टिव्हिटी जास्त टुवर्ड यांच्या जवळ आहे. त्याच्यानंतर बघा, नंतर काय, आय, ब्रोंकायल मसल्स आणि हार्ट. इथं ब्रोंकायल सिक्रेशन म्हणत आहे ना मी. इथं बघा, इथं आय, ब्रोंकायल मसल आणि हार्ट यांच्यावर मग 2 नंबरला सिलेक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर मग स्मूथ मसल ऑफ इंटेस्टाईन, ब्लॅडर आणि इकडं गॅस्ट्रिक ग्लँड्स अँड स्मूथ मसल्स. ओके, तर यांच्याजवळ म्हणजे लिस्ट सिलेक्टिव्हिटी आहे ॲट्रोपिनची. फक्त तुम्हाला एवढा ध्यानात ठेवायचं आहे, जास्तीत जास्त कोणत्या याच्यावर सिलेक्टिव्हिटी आहे किंवा जास्तीत जास्त ब्लॉक करण्याची कॅपॅसिटी कोणावर आहे, तर सलायवा, स्वेट आणि ब्रोंकायल सिक्रेशन ही जास्तीत जास्त ब्लॉक करण्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे कोणाची, ॲट्रोपिन लाईक ड्रगची. हा पेपरमध्ये प्रश्न येतो आणि आलेला आहे. ओके, तर तुम्हाला एवढ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आणि त्याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे, सलायवा. सलायवरी सिक्रेशन म्हणजे ड्राय माउथ. सलायवाचं सिक्रेशन जर कमी होत असेल म्हणजेच काय, ड्राय माउथ. तर सगळ्यात मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट जो साईड इफेक्ट आहे यांचा, तर तो कोणता आहे, ड्राय माउथ आहे ॲट्रोपिन लाईक ड्रगचा. म्हणजे सलायवा सिक्रेशन सगळ्यात जास्त सिलेक्टिव्हिटी आहे सलायवरी ग्लँड्सवर. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यांच्या क्लासिफिकेशनवर 100% पेपरमध्ये एक ना एक तरी प्रश्न येतो. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काहीच करायचं काम नाही दुसरं. ओके, बघा आता क्लासिफिकेशनवर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हे जे सगळे क्लास आहेत, नॅचरल अल्कलाइड पहिला क्लास आहे, त्यानंतर सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह हा दुसरा क्लास आहे, आणि तिसरा क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला पहिल्यांदा असा प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग अँटीकोलिनर्जिक ड्रग इज अ सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह, विच ऑफ द फॉलोइंग अँटीकोलिनर्जिक ड्रग इज नॅचरल अल्कलाइड ऑर विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह. म्हणजे यांचे सगळे जे खाली हे एक्झाम्पल येत आहेत, तर हे तुमच्या तोंड पाठ असणं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जे नॅचरल अल्कलाइड आहे तर तुम्हाला माहित असायला म्हणजे हे प्लांट पासून आपण मिळवतो. आणि सोलानेसी फॅमिली असलेले जे प्लांट आहेत जसे की धतुरा, बेलाटोना, तुम्ही फार्माकोग्नोसी मध्ये शिकले असतात, तर यांच्यामध्ये ॲट्रोपिन वगैरे काय आढळतं. हे ॲट्रोपिन लाईक ड्रग म्हणजेच काय, अँटीकोलिनर्जिक. म्हणजेच नॅचरल अल्कलाइड मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, एक म्हणजे ॲट्रोपिन आणि दुसरं म्हणजे हायोसिन. या हायोसिनलाच आपण स्कोपोलामाइन म्हणतो. काय, स्कोपोलामाइन. या 2 ड्रगवर पेपरमध्ये 100% प्रश्न येऊ शकतो. ते म्हणजेच काय, तर ॲट्रोपिनचे वेगवेगळे साईड इफेक्ट येऊ शकतात. वेगवेगळे साईड इफेक्ट काय, एक तर ड्राय माउथ, वेगवेगळे सिक्रेशन काय करतात, हे कमी करतात, म्हणजे वेगवेगळे सिक्रेशन डिक्रीज करतात. त्यानंतर डोळ्यांवर त्यांचा मिड्रियासिस म्हणून इफेक्ट आहे. हा पण म्हणजे जास्त डोस झाला तर साईड इफेक्टच होऊ शकतो ना, मिड्रियासिस. ओके, त्यानंतर सायक्लोप्लेजिया, फोटोफोबिया आहे का नाही, हे त्यांचे साईड इफेक्ट आहेत ॲट्रोपिनचे. म्हणजे ॲट्रोपिन कॉजेस फोटोफोबिया, हे तुम्ही फार्माकोलॉजीमध्ये गिव्ह द रिझन हे ऐकलं असेल. ओके, तर फोटोफोबिया आलं
की तुम्हाला लगेच ओळखून घ्यायचं की हे ऍट्रोपिनचा साईड इफेक्ट आहे. फोटोफोबिया म्हणजे काय माहिती का विद्यार्थी मित्रांनो, ऍट्रोपिन काय करतं, डोळ्याचं रिलॅक्सेशन करतं, म्हणजे डोळा मोठा करतो. फॉर एक्झाम्पल रिलॅक्सेशन होतं. त्याच्यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो ना, तर आपला डोळा लांबण्याची कॅपॅसिटीच नसते, कारण की हा डायलेट झालेला आहे, डायलेशन झालेलं आहे डोळ्याचं. डायलेशन ऑफ आय म्हणजेच काय, मिडरियासिस. मग ऍट्रोपिन मुळे काय झालेलं आहे, डोळा डायलेट झालेला आहे, आपला आय डायलेशन झालेला आहे, मिडरियासिस झालेला आहे. मग जर सूर्यप्रकाश जरी पडले तरी आपण आपला डोळा बंद करू शकत नाही. मग त्या सूर्यप्रकाशाचा आपल्याला भेव वाटतं, म्हणजे भीती वाटतं, त्याला आपण काय म्हणतो, फोटोफोबिया म्हणतो. सायक्लोप्लेजिया म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जवळचं जे व्हिजन आहे ते ब्लर दिसतं आपल्याला. काय दिसतं, ब्लर दिसतं, त्याला सायक्लोप्लेजिया म्हणतो आपण, आहे की नाही. ब्लरिंग ऑफ व्हिजन हा सुद्धा साईड इफेक्ट आहे कोणाचा, ऍट्रोपिनचा. मग तुम्हाला पेपरमध्ये यांचे साईड इफेक्ट विचारतात ऍट्रोपिनिक ड्रगचे किंवा स्पेशली ऍट्रोपिनचे. तर ते कोणकोणते आहेत, एक म्हणजे मिडरियासिस, जास्त प्रमाणात म्हणजे त्याचा इफेक्ट आहे. मिडरियासिस हा फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे, पण ओव्हरडोस जर झाला तर डायलेशन ऑफ आय होऊ शकतं आणि त्या मिडरियासिस इफेक्टमुळे फोटोफोबिया होऊ शकतो. हा त्याचा साईड इफेक्ट आहे. दुसरं म्हणजे सायक्लोप्लेजिया, त्यालाच आपण ब्लर व्हिजन म्हणतो, ब्लरिंग ऑफ व्हिजन, हे सुद्धा त्याचा साईड इफेक्ट आहे. ड्राय माउथ, कारण की वेगवेगळे जे सिक्रेशन हे डिक्रीज करतात, तर ड्राय माउथ हा सुद्धा त्याचा काय आहे, साईड इफेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे आपल्या शरीरावर स्वेट आहे, म्हणजे घाम आहे ना आपल्या शरीरावर, तर या घामाचं महत्व काय असतं, हे जे घाम आहे ना, स्वेट आहे, हे कशासाठी येतो माहिती का, आपला बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणजे अँटीपायरेटिक ड्रग काय करतात, एक तर प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिंथेसिस कमी करून आपल्याला अँटीपायरेटिक इफेक्ट देतात, पण दुसरा इफेक्ट म्हणजे ते आपल्या शरीरावर घाम आणतात, म्हणजे आपला स्वेट सिक्रेशन वाढवतात. आणि स्वेट सिक्रेशन जेव्हा वाढतो ना स्किनवर, तेव्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपली बॉडी काय होते, थंडी होते, म्हणजेच आपल्याला अँटीपायरेटिक इफेक्ट भेटतो. पण हे जे ऍट्रोपिन लाईक ड्रग आहेत, हे काय करतात, दे डिक्रीजेस द सिक्रेशन. आणि स्वेट काय आहे, एका प्रकारचं बॉडी सिक्रेशन आहे. मग स्वेट जर सिक्रेशन कमी होत असेल, याचाच अर्थ आपल्या बॉडीवर टेम्परेचर वाढणार, कारण की स्वेटचं काम काय आहे, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवून आपली बॉडी थंडी ठेवणं. ओके, पण स्वेटचं सिक्रेशन जर कमी होत असेल तर बॉडीचं टेम्परेचर काय होणार, वाढणार. म्हणजेच ऍट्रोपिनचा एक खूप महत्वाचा साईड इफेक्ट आहे. आणि तो स्पेशली कोणामध्ये आढळून येतो, इन्फंट्स अँड चिल्ड्रन्स, लहान मुलांमध्ये आणि लहान बाळांमध्ये, नुकतेच जन्मलेले आहे. आणि तो साईड इफेक्ट कोणता आहे, हायपरथर्मिया. म्हणजेच काय, तर बॉडी टेम्परेचर इन्क्रीज करणे, हायपरथर्मिया, यालाच आपण म्हणतो ऍट्रोपिन फिवर. ऍट्रोपिन फिवर काय म्हणतो, ऍट्रोपिन फिवर.